नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राहुरी शहरात आढळले डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण. नगरपालिका आणि आरोग्य विभाग मात्र साखर झोपेत. मांजरसुंबा गावच्या सरपंचानं प्रत्येक घरी केलं धूरमुक्त चुलींचं वाटप. गेल्या 4 वर्षांपासून कोटमगावमध्ये एक मुस्लिम महिला बसवते घटी. सामाजिक एकात्मतेचा अनोखा जागर. आणि कोपरगाव नगरपालिकेमध्ये आमदार स्नेहलता कोल्हे यांची आढावा बैठक संपन्न. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला. चिकन करायला लावलं मला. पुढे जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोडायचं म्हातार नीट खाते व्हय. काय विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाट 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राहुरी शहरामध्ये डेंग्यू सदृश आजारानं 4 ते 5 रुग्ण ग्रासले आहेत, तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र नगरपालिकेनं झोपेचं सोंग घेतलंय आणि आरोग्य विभाग हा त्यांचं कर्तव्य करण्यामध्ये असमर्थ आहे, असं विदारक चित्र सध्या राहुरी शहरामध्ये दिसू लागलंय. राहुरी शहरामध्ये 4 ते 5 रुग्णांना डेंग्यू सदृश आजारानं ग्रासलंय. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र याबाबत राहुरी नगरपालिका पूर्णपणे अनभिज्ञ आहे. पालिका प्रशासन टोलवाटोलीची उत्तरे देत आहे, तर पालिकेमधील आरोग्य विभागातील कर्मचारी साखर झोपेमध्ये असल्याचं दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारखे साथींचे आजार पसरले. याबाबत शहरामधील गोकुळ कॉलनी परिसरामध्ये राहणारे मनोज सुपेकर यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती देताना सांगितलंय की गोकुळ कॉलनी परिसरामधील अनेक नागरिकांना साथीच्या आजारांची लागण झाली आहे. आता आमच्या घरामध्ये सध्या माझा पुतण्या नगरला त्याला ॲडमिट करावं लागलं. इथं आमच्या कॉलनीमध्ये आत्तापर्यंत 4 ते 5 पेशंट डेंग्यू किंवा डेंग्यू सदृश आजारामुळं वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आमच्या घराच्या पाठीमागं भुजाडी वकील आहेत. भुजाडी वकिलांची पत्नी स्वतः ती जवळजवळ 5 दिवस झाले कोरडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. याच्या आधीसुद्धा माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्या आईचासुद्धा डेंग्यूनेच मृत्यू झालेला आहे. आणि आत्ता 9-10 महिन्यापूर्वीच माझ्या पत्नीचासुद्धा डेंग्यू सदृश्य आणि डेंग्यूच्याच आजाराने नगर येथेच मृत्यू झालेला होता. दरवेळेस असे जे प्रकार घडतात, हे प्रकार का घडतात, तर नगरपालिकेचं कोणत्याही प्रकारे स्वच्छतेवर इथं लक्ष नाही. वारंवार नगरपालिकेमध्ये सांगितलं जातं का तुम्ही डासाची फवारणी करा. इथं जे शेजारचे प्लॉट आमचे जे पडलेले आहेत, येणे प्लॉट आहेत, शेजारच्या प्लॉट धारकांनी स्वतः येऊन ह्या सगळ्या गोष्टी सगळी स्वच्छता वगैरे केली पाहिजे, परंतु कोणत्याही प्रकारे स्वच्छता केली जात नाही. दरवेळेस आम्ही आमच्या स्वखर्चांनी गवत जाळण्याचे औषधं वगैरे आणतो आणि ते गवतावर मारतो, फवारणी करतो आणि ते जाळून घेतो. इतक्या मोठ्या प्रमाणात डास इथे होतात का आम्हाला घरामध्ये बसणं मुश्किल होऊन जातं. गटारी वेळच्या वेळेला काढल्या जात नाही. गटारी तुंबलेल्या असतात. गटार जरी काढली तरी त्याची जी घाण बाहेर पडलेली असती ती तशीच्या तशीच असती. ती उचलायला सुद्धा कोणी येत नाही. आणि वारंवार जरी त्यांना सांगितलं तरीसुद्धा ते लोक येतात, हा करतो
निघून जातात. आता इथूनच जर पुढं गेलं तर इथून तिथून सगळी गटार बंद आहे. ही गटार अशी इथून इतकीच आहे फक्त. या गटारीमध्येच डास होतात वेगवेगळ्या कारणाने आणि आमच्या घरातले सगळेजण आजारी पडतात आणि इथलचं संपूर्ण कॉलनीचं आरोग्यच धोक्यात आलेलं आहे. आणि वारंवार ह्या गोष्टी आम्ही सांगतोय का तुम्ही इथं या, कमीत कमी इथं येऊन एकदा पहा. इथलचे शेजारचे जे प्लॉटधारक आहेत त्यांना सांगा, त्यांच्या नावावर त्या पट्ट्या टाका ना. इथं स्वच्छता तर करून घेताल का नाही? इथं भले किती डुकरं, या सगळ्या गोष्टी, या सगळ्याचा आम्हाला इतका प्रचंड त्रास होऊन राहिला. त्याच्यामुळं आज आम्हाला इथं कॅमेऱ्याच्या समोर येऊन उभं राहावं लागलेलं आहे. आणि याच्यावर लक्ष देणार कोण? इथं आले पाहिजे ना, कुणीतरी येऊन तर पाहिलं पाहिजे ना नेमकं आहे काय परिस्थिती. इथं पाण्याचा तोच प्रॉब्लेम येतो. आमच्या इथं गेल्या 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी इथं 2 इंचीची पाईपलाईन आहे. त्यावेळेस इथं अवघे 4 घरं होते. आजही इथं 2च इंचीची पाईपलाईन आहे. आज इथं जवळजवळ 50 घरं आहेत आणि ते पण सगळे मोठे मोठे कुटुंब आहेत. तेवढ्या कुटुंबाला इथं फक्त 2च इंची पाईपलाईन आहे. नगरपालिकेचं नेमकं इथं लक्ष आहे का नाही? इथं काय काय प्रकार चालतात, इथं त्याचे सगळे गेट तुटलेले, इथं रात्रीच्या वेळेस मुलं, इथं काय काय प्रकार होतो, हे कोणत्याच प्रकारे इथं कोणतंही लक्ष नाही. माझा हा सरळ सगळ्यांनाच असा म्हणजे आरोप नाही म्हणता येणार, परंतु हे सगळ्यांना सांगणं आहे. तुम्ही इथं येऊन ॲक्च्युअल परिस्थिती पहा काय आणि मग त्याच्यावर डिसिजन घ्या. ज्यावेळेस तुम्ही पाहताल त्यावेळेस तुमच्या डोळ्यांनी ज्यावेळेस पाहताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल नेमकं काय झालेलं आहे. आणि इथं आमच्या घरामध्ये असे मृत्यू घडतात. याच्या आधी 2 वेळा आमच्या घरामध्ये असंच घडलेलं आहे. कोण काय करतं? सगळं झाल्याच्या नंतर येतात, नाही मग ते तुमच्याकडे डेंग्यूच्या आळ्या झालेल्या होत्या, तुम्हाला साफसफाई नाही करता आली. आता आम्ही साफसफाई करायची सगळ्या गोष्टीची. हे नगरपालिकेचं पण काम आहे ना. आणि ते आमच्यावरच ब्लेम करतात. तुमच्या इथं अशा आळ्या सापडल्या, तुमच्या इथं तसं. आता आळ्या आम्ही पाळतो का? किंवा डेंग्यूचे डास आम्ही तयार करतो का? हे सगळं अस्वच्छतेचा परिणाम आहे. आणि या अस्वच्छतेच्या परिणामामुळं हे सगळं आम्हाला भोगावं लागतं आहे. आम्ही आमची नळपट्टी रेग्युलर भरतो, आमच्या घरपट्ट्या रेग्युलर आहेत. मग जर समजा आमचं सगळं व्यवस्थित आहे, आम्ही जर सगळे टॅक्स भरतो आहे, तरीसुद्धा स्वच्छता आमचीच नाही. माननीय नगराध्यक्षांना माझी अशी विनंती राहील, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते आणि विरोधी जे नगरसेवक आहेत आमच्या कॉलनीमधले, माझी त्यांना पण विनंती राहील का त्यांनी पण इथे एकदा येऊन पाहावं. स्वतः येऊन पहा. असं काय मी काय कोणावर आरोप करत नाही आहे, माननीय नगराध्यक्षांवरही आरोप करत नाही आहे, परंतु मला असं वाटतं का इथं आल्याशिवाय परिस्थिती नीट तुम्हाला कळणार नाही. काही वर्षांपूर्वी मनोज सुपेकर यांच्या मातोश्री तसेच पत्नी यांना डेंग्यू आजारानं ग्रासलं होतं. त्यातच त्यांचं निधन झालंय. तरी देखील राहुरी नगरपालिका सदर घटनांकडे कानाडोळा करत आहे. सध्या राहुरी शहरामधील 4 ते 5 रुग्ण डेंग्यू किंवा डेंग्यू सदृश आजारानं ग्रासले आहेत. विविध रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत. यामध्ये संस्कार अधिक खैरे, बालू संजय पन्हाळे, सुपेकर आदी रुग्ण आहेत. 20 सप्टेंबर 2017 रोजी आमचे बंधू संस्कार अधिक खैरे यांना थोडा ताप आला. त्यानंतर त्यांचे पूर्ण शरीर दुखायला लागल्यामुळे त्यांना आम्ही त्वरित कोरडे हॉस्पिटल इथे ॲडमिट केलं. कोरडे हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यानंतर त्यांनी प्रथम आम्हाला त्याला टायफॉईड झाला असं सांगितलं. त्यानंतर त्याची रक्तलघवी तपासणी केल्यानंतर असं आढळून आलं की त्याला डेंग्यू सदृश आजार म्हणजे रोग झाला आहे. त्यानंतर आम्ही त्याची तपासणी केली. आता शुक्रवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी त्याला ॲडमिट केलं आहे हॉस्पिटलमध्ये. तेव्हापासून आतापर्यंत हॉस्पिटलमध्येच ॲडमिट आहे. त्याची प्रकृती सुधारती आहे. दरम्यान राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी राहुरी नगरपालिकेच्या कारभारावरती कडाडून टीका केली आहे. राहुरी शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून जो धो पाऊस पडला, त्याच्या अगोदर महिन्यापूर्वी पण धो पाऊस पडला, त्यावेळेस मोकळे प्लॉटमध्ये कचरा आणि झाडं झुडपं वाढलेली होती, ती खूप मोठी झाली. काँग्रेस गवत मोठं झालं, त्यामुळं डास खूप वाढले. गटारीमधला गाळ निघत नाही, निघालेला गाळ 2-2 दिवस भरला जात नाही आणि कचरा कुंड्या भरून ते खाली तेवढाच कचरा खाली पडला जातो, तो भरला जात नाही. त्यामुळं राहुरी शहरामध्ये फवारे वेळची वेळ मारले जात नाही. मारलेले फवाऱ्याचा औषधाचा वास येत नाही. त्यामुळं एक प्रकारचा रोग आजार नागरिकांना, मुलांना, महिलांना व्हायला लागले. टोटल राहुरी शहरातले 5 पेशंट नगर शहरामध्ये मोठ्या दवाखान्यात, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. हे नागरिकांना जो त्रास होतो, राहुरी नगरपालिकेला आम्ही वरच्यावर सर्व नगरसेवक, विरोधी पार्टीचे
परिवर्तन आघाडीचे सर्व नगरसेवकांनी शिवसाहेब असो अध्यक्ष साहेब असो यांना आरोग्य खात्याला सांगितलं की तुम्ही स्वच्छतेकडे लक्ष द्या, फवारे मारा, कचरा कुंड्या वरच्यावर उचलत जा, तिथं फवारे बेची पावडर मारा, गटारी काढलेल्या रोज उचलल्या गेल्या पाहिजे, गटारी तुंबल्या नाही पाहिजे, ज्या ठिकाणी मोठमोठ्या गटारी तिथं पण जसं काही वृक्षारोपण केलं असे झाडं झुडपं उगवले ते काढा, त्याच्यावर डास बसतात, सायंकाळ झाली तर डास मोठमोठे लोकांना त्रास देतात, चावतात आणि तेच डास घरात शिरले तर रात्रभर त्याचा परिणाम इतका वाईट होतो का डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड असे नवीन आजार चालू झालेत. पुण्यामध्ये काही राहुरी तालुक्यातले राहुरी शहरातले पेशंट आहे, याच्याकडं का दुर्लक्ष होतं हे आम्ही माननीय अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना मागं निवेदन पाठवलं दिलं. आता परत आम्ही हे जर एवढ्या 5-6 दिवसात सुधारणा नाही झाली राहुरी नगरपालिकेकडून तर आम्ही परत कलेक्टर साहेबांना समक्ष शाही परिवर्तन आघाडीचे शाही नगरसेवक जाऊन निवेदन देणार आहोत. तर जोगेश्वरी आखाडा इथे देखील डासांचा मोठा प्रादुर्भाव झालाय. राहुरी नगर परिषदेनं 15 दिवसांमधनं एकदा फवारणी आणि स्वच्छता या ठिकाणी केली पाहिजे अशी मागणी जोगेश्वरी आखाडा येथील मधुकर भुजाडे यांनी केली आहे. जो नगरपालिका एरिया आहे हा वार्ड जोगेश्वरी वार्ड, ह्या वार्डामध्ये नगरसेवकांनी नगरपालिकेने पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून डास होणार नाही. डास होण्याकरता डास निर्मूलन व्यवस्था केली पाहिजे, किमान 15 दिवसातून एकदा तरी केली पाहिजे. पावसाळ्या वातावरणामध्ये गटारी तुंबलेले असे डास खूप होतात आणि त्याच्यामुळं हा डेंग्यूसारखा असा गंभीर आजार लहान लहान मुलांना मोठमोठ्या माणसांना सुद्धा होतो. नगरपालिकेने इतकीच काळजी घ्यायला पाहिजे. याबाबत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच राहुरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष यांनी C24 तासशी बोलताना सांगितले की पाऊस जास्त प्रमाणात झालाय, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सर्व ठिकाणी फवारणीचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आलेत. आपल्या राहुरी शहरामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये खूप पाऊस झाला. आपलं जे हवामान खातं आहे त्याच्या जे अपेक्षित आपल्या संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यामध्ये जे पाऊस होतो 100 मिलीमीटर, त्याच्यापेक्षा खूप अतिवृष्टीसारखा पाऊस झाला, जेणेकरून संपूर्ण आपल्या राहुरी शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले. राहुरी शहरालगत ज्या ज्या कॉलन्या आहेत त्याच्यामध्ये पण खूप पाणी साचले गेले. त्याच्यामुळं सर्वत्र नागरिकांना त्याचा त्रास झाला. त्या त्रासाबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या ज्या सकल भागामध्ये जे पाणी साचलं त्या पाण्यामुळं सर्व डासांची उत्पत्ती झाली व अनेक ठिकाणी आपण त्याचं ते अनुभवलं आहे. आपण आपल्या राहुरी नगरपालिकेने संपूर्ण प्रभागांमध्ये राहुरी शहराच्या फवारणीचं काम चालू केलेलं आहे. सर्व नागरिकांनी या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण जे स्वच्छ पाणी गाळून पाणी प्यावे व जे आवश्यक जे डासांचे जे फवारणी आम्ही पालिकाच्या मार्फत आपल्या चालूच आहे व आपण पण थोडी डासापासून आपली कशी सुरक्षा होईल याची काळजी घ्यावी व आपल्या घरावरील किंवा समोर असे डबके जर साचत असले तर पालिकेला हे कॉन्टॅक्ट करावं. आपण त्या ठिकाणी मलेरियल ऑइल व जे औषधं असतात जे डास उत्पत्ती कमी करतील त्याचा आपण उपाययोजना पालिकामार्फत मोठ्या प्रमाणावर करू शकतो. व येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्या राहुरी शहरामध्ये राहुरी पालिकामार्फत संपूर्ण मलेरियल स्प्रे व फॉगिंग स्प्रे करणार आहोत, जेणेकरून नागरिकांना कोणत्या आरोग्याचा त्रास होऊ नये. तसेच या प्रसंगी डॉक्टर कोरडे यांनी डेंग्यूच्या लक्षणाविषयी माहिती C24 तासशी बोलताना दिली आहे. सध्या जुलै-ऑगस्ट होऊन गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पावसाची डबके असल्यामुळे वातावरणाचे मिश्र आहे, ज्यामुळे आपल्याकडे थंडी तापाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. सध्या ह्याच्यामध्ये सगळ्यात नागरिकांमध्ये घाबरण्यासारखी स्थिती डेंग्यूमुळे होते. डेंग्यू हा ताप 3 प्रकारे मोडला जातो: डेंग्यू फीवर, डेंग्यू हेमोरेजिक फीवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम. डेंग्यू फीवर म्हणजे भरपूर ताप येणं, डोकं दुखणं, अंग मोडून आल्यासारखं, त्याला ब्रेकबोन फीवर म्हणतात. यामध्ये भरपूर ताप आल्यामुळं पेशंट गांगरल्यासारखा होतो आणि ताप उतरत नाही. जर 2 दिवसात आपल्याला जास्त तीव्र डोकेदुखी, ताप असलं
तर त्वरित आपण डॉक्टरांना भेटले पाहिजे. या तापासाठी निदान म्हणजे आपल्याला पेशी चेक करावं लागतात. जर पेशी जास्त कमी असले त्याप्रमाणे पेशंटला आपण ॲडमिट राहण्याचा सल्ला देतो. जर पेशंटनी व्यवस्थित जेवण केलं, त्यामध्ये आता सध्या काही ट्रायल्स आलेले आहेत, त्याच्यामध्ये पपया, किवीचे फळं आणि उकडलेले 2 अंडे आणि मटकी, मोड आलेली मटकी असे पदार्थ खाऊन जर भरपूर पाणी पिलं, ORSचे जे पुढे असतात, आणि भरपूर आराम केला तर प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामध्ये पेशंट मेडिकलमध्ये जाऊन परस्पर कॉम्बिफ्लॅम, ब्रुफेन अशा जर गोळ्या घेतल्या तर अजून आपल्या प्लेटलेट्स कमी होतात. म्हणून आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा डॉक्टर उपलब्ध किंवा जवळपास मेडिकल असल्यास फक्त पॅरासिटामॉल म्हणजे क्रोसिन गोळी घेणे योग्य राहील. पेशी कमी असल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ॲडमिट होऊन त्याप्रमाणे उपचार करावा लागतो. उपचारांमध्ये आपल्याला पेशंटला भरपूर हायड्रेट ठेवावं लागतं. हायड्रेट म्हणजे सलाईन देऊन आपण बाकीच्या सिस्टीमवर परिणाम होऊ नये, त्याच्यामुळे अँटीबायोटिक सपोर्टिव्ह रोल करतात. जशा पेशंटच्या पेशी कमी होतील, जर एखाद्या पेशंटला तीव्र डोकेदुखी किंवा नाकातून रक्त आलं, पेशी कमी झाल्या 20,000च्या खाली, तर त्याला आपल्याला पेशी चढवावं लागतं. यामध्ये नागरिकांनी घाबरून जाण्यासारखे काही नाही. जर आपण योग्य दक्षता घेतली, जवळपास स्वच्छता ठेवली, हा जो डास उत्पत्ती असते याला एडिस इजिप्टी म्हणतात. हा डास शक्यतो स्वच्छ पाण्यामध्ये तयार होतो, म्हणजे वर साचवलेले कंटेनर्स किंवा पावसाचे डबक्यातले पाणी, आपला परिसर स्वच्छ ठेवून घरात जर मॉस्किटो रेपलंट, मच्छरदाणी, गुड नाईट, मॉर्टिन वगैरे असे रेपलंट्स लावून जेवढा आपण शक्यतो टाळता येईल, आणि फुल शर्ट पॅन्ट ह्या दिवसात घाललेले योग्य राहील. नंतर अति एक्झर्शन, अति उन्हात काम करणं हे थोडं टाळलं पाहिजे. याला ऑक्टोबर हीट म्हणतो. ऑक्टोबर हीट प्लस पावसाचा परिणाम याच्यामुळे इम्युनिटी कमी होऊन पेशंटला जास्त त्रास होतो. ह्याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचे रिस्क 1 in 1 lakh असते, पण 1 in 1 lakhला जर ARDS म्हणून जर छातीला इन्फेक्शन झालं, ठोके कमी झाले, तर पेशंट आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊ शकतो. यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून त्याप्रमाणे औषध उपचार घेणे चांगले राहील. भरपूर जेवण करणे, भरपूर आराम करणे, 8 तास झोप, जास्त श्रमवाले काम टाळणे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुण्याच्या डॉक्टर नीलम खानापूरकर यांनी गरुड भरारी घेतली आहे. त्यांनी 31व्या आंतरराष्ट्रीय ओपन मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 1500 मीटर चालण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन रौप्य पदक पटकावलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर नीलम खानापूरकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू. नुकत्याच मलेशिया इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. भारतातर्फे 158 संघ होता, 158 संघ होता, आणि त्यामध्ये बऱ्याच महिला, पुरुष होते. मला अभिमान वाटला की आज भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. आणि 1500 मीटर वॉकमध्ये मी सिल्वर मेडल मिळवलं, जे मला शक्य नव्हतं, पण मी इच्छा आणि शक्तीच्या जोरावर मिळवलं. खरं तर आज नवरात्रीचे दिवस आहेत. स्त्रीची शक्ती ही आज C24 तास ह्या चॅनलने मला ही संधी दिली. स्त्रियांचं कौतुक करतात ते, आणि स्त्रियांचा अभिमान वाटावा अशा गोष्टी ते प्रसारित करतात. खरंच त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे. पण मला मात्र महिलांना सांगावंसं वाटतं की महिला, तुम्ही आरोग्याकडे लक्ष द्या. जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आज मी मलेशियाला गेल्यावर मला जाणवलं की तिथल्या स्त्रिया अतिशय फिजिकली फिट आहेत. स्वतःकडे ते बरोबर बघतात, त्यांचं खाणं पिणं. आज भारतीय स्त्री चूल आणि मूल याच्यामध्ये अजूनही रखडलेली आहे. पण मुलींनो, स्त्रियांनो, ह्याच्यातून बाहेर पडा. जग खूप मोठं आहे. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच असं काहीतरी कर्तृत्व करा. आणि परत एकदा C24 तास यांचं मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. सुषमा पाटील, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला,
चिकन करायला लावलं मला. जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातार नीट खाते वय. काय विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पावलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे 2 व्हीलर शोरूम, सायकल शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा 2 व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. मैं है हीरो, मैं है हीरो. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. ग्रामीण भागामध्ये चुलीच्या धुरामुळे अनेक महिला आजारी पडतायत. यावर मात करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यामधल्या मांजरसुंबा गावानं एक नवा अनोखा उपक्रम राबवलाय. आदर्श गावाकडे वाटचाल करत या गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला धूरमुक्त चुलींचं वाटप करण्यात आलंय. अहमदनगर जिल्ह्यामधील मांजरसुंबा हे 1800 लोकसंख्या असलेलं गाव आहे. आदर्श गाव हिवरे बाजाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मांजरसुंबा गाव वाटचाल करत आहे. मांजरसुंबा गावामध्ये प्रत्येक घरामध्ये चूल असल्यामुळं चुलीच्या धुरामुळं अनेक महिलांना दमा तसेच डोळ्यांचे आजार झालेत. त्यामुळे मांजरसुंबा गावाच्या सरपंचानं धूरमुक्त चूल प्रत्येक घरामध्ये देण्याचा निर्णय घेतला आणि कमिन्स कंपनीच्या माध्यमामधून गावामधील प्रत्येक कुटुंबाला 2 धूरमुक्त चुलींचं वाटप करण्यात आलंय. एवढंच नाही तर जिल्ह्यामधील पहिली डिजिटल अंगणवाडी गावामध्ये सुरू करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील आदर्श गाव, हिवरे बाजार, राळेगण सिद्धी या गावांचा आदर्श घेत मांजरसुंबा गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. महिलांच्या आरोग्याचा विचार करत धूरमुक्त चूल देण्याचा हा निर्णय सर्वांना एक नवीन आदर्श देणारा ठरतोय. आज मांजरसुंबा जवळजवळ 100% लोकांना चुली वाटप कमिन्स इंडिया कॉर्पोरेट ऑफिसने या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक कुटुंबाला 2 चुली देऊन कमीत कमी धूर महिलांच्या फुफ्फुसामध्ये जो आजार होतो तो आजार होऊ नये यासाठी कंपनीने काळजी घेतली. डोळ्याचे आजार होतात, फुफ्फुसाचा आजार होऊ नये म्हणून या ठिकाणी कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीने धूरमुक्त अशा चुली या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला 2 चुली दिल्यात. त्याच्यानंतर अंगणवाडी आमची डिजिटल केली. प्राथमिक शाळा या ठिकाणी डिजिटल यापूर्वी केलेली आहे. जवळजवळ 10,000 झाडं या ठिकाणी वृक्षारोपण कंपनीने केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी डॅम बांधलेले आहेत. अशा अनेक प्रकारचं काम कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीने केलं आहे. त्याबरोबर आम्ही आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीतून या ठिकाणी एक डॅम बांधला आहे. अंगणवाडीसाठी डिजिटल बेंच आम्ही या ठिकाणी दिल्यात. असं अनेक प्रकारचं काम कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी आमचं या ठिकाणी केलं आहे. सन्माननीय पोपटरावजी पवारसाहेब असतील, सन्माननीय अण्णासाहेबजी हजारे असतील यांनी आमच्या गावाची सुरुवात या ठिकाणी केली आदर्श गाव संकल्प प्रकल्प समिती निवड करून, आणि त्यांचा जो निधी आहे त्याला जोडून कमिन्स इंडिया लिमिटेडची साथ मिळाली. आदर्श गाव संकल्प प्रकल्प समिती आणि कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी या दोन्हीच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास निश्चित पुढील काळामध्ये होईल.
आज जो स्पेशली कार्यक्रम झाला तर याच्यामध्ये ज्या निर्धूर चुली आपण 275 कुटुंबांना देत आहोत आणि आज आपण पाहतो की आपल्या ज्या पारंपरिक चुली आहेत तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना डोळ्याचे आजार होतात. आपण पाहतो की 70% महिलांना वयाच्या 40व्या वर्षी डोळ्याचे प्रॉब्लेम्स आपण पाहतो येतात. तर या निर्धूर चुलींमुळे हे कुठल्याही प्रकारचे प्रश्न इथून पुढच्या काळामध्ये या गावामध्ये उद्भवू नये या दृष्टिकोनातून ह्या चुली आज आपण या ठिकाणी वाटप केलेल्या आहेत आणि या ठिकाणी कमिशनच्या माध्यमातून जवळजवळ आजपर्यंत 1.25 कोटीची कामं आपण या मांजरसुंबा गावामध्ये केलेली आहेत. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पुणे अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मळगंगा देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची मोठी गर्दी होती आहे. इथे जगप्रसिद्ध रांजण खळगे देखील आहेत, त्यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होत आहेत. पुणे अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या मळगंगा देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. मळगंगा मातेचं एक मंदिर पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी गावच्या सीमेवरती आहे, तर एक मंदिर अहमदनगर जिल्ह्यामधील निघोज गावच्या सीमेवरती वसलेलं आहे. हे दोनही मंदिरं कुकडी नदीच्या तीरावरती वसलेली आहेत. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुका मातेचं मळगंगा हे एक रूप आहे. या ठिकाणी मळगंगा देवीचा कुंड आहे आणि याच कुंडावरती मळगंगा मातेचं मंदिर आहे. त्यामुळे कुंड माऊली मळगंगा म्हणूनही या देवीची ओळख आहे. याच कुंडावरती जगप्रसिद्ध असे रांजण खळगे आहेत. येथील रांजण खळग्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातारं मी खाते होय. हा विचार यांना तुझ्या आईला मधी गबस ग. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रद्धा ही कोणत्याही जाती धर्मापेक्षा श्रेष्ठ असते. आपल्या निस्सीम भक्तीमुळे नवरात्र उत्सवामध्ये गेल्या 4 वर्षाच्या परंपरेप्रमाणे एक मुस्लिम महिला येवल्यातील कोटमगाव येथील देवीच्या मंदिरामध्ये घटी बसवण्यासाठी येते. देवीची भक्ती करण्यासाठी अमुक एका धर्माची गरज नसते, फक्त श्रद्धा असली पाहिजे हे या महिलेने दाखवून दिलंय. श्रद्धेला कुठल्याही जाती धर्माची बंधनं नसतात. आपली श्रद्धा ज्या देवावर असेल तो मनुष्य जाती धर्माची बंधनं पाळत नाही आणि मंदिरामध्ये सेवा देखील देतो. जात धर्म हे मानव निर्मित असून भगवंतांनी एक जात निर्माण केली आहे, ती म्हणजे मनुष्य. आम्ही नवस केला आणि तो पूर्ण झाला आणि तो फेडण्यासाठी आम्ही मायलेकी घटी बसवण्यासाठी इथे आलो आहोत, अशी भावना एका मुस्लिम महिलेने व्यक्त केली आहे.
येवला येथील कोटमगावच्या देवी मंदिरामध्ये नवरात्र सुरू झाल्यापासून एक मुस्लिम महिला घटी बसली आहे. हिंदू मुस्लिम जाती धर्माच्या भिंती आपल्या अलोट देवी भक्तीनं दूर करून हसीना पिंजारी यांनी एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवलाय. जातीवादी मानसिकतेमध्ये एका गरीब सामान्य कुटुंबामधील साध्या भोळ्या महिलेनं राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा अनोखा जागर केलाय. तसं पाहिलं तर मुस्लिम समाजातील महिलेनं देवीच्या मंदिरामध्ये घटी बसणं यासाठी आपल्याला होणारे विरोध झुगारून निष्ठेनं जिद्दीनं आपणच सुरू केलेली घटी बसण्याची 4 वर्षांची परंपरा नेटानं जपणं ही आजच्या काळामधील मोठी धाडसी आणि लक्षवेधी बाब आहे. श्रद्धा आणि भक्तीला धर्माच्या पारड्यामध्ये मोजता येत नाही. देवभोळ्या मनाला जाती धर्माचे लेबल नसतं, हेच हसीना पिंजारी यांनी दाखवून दिलंय. आजच्या काळामधील हे मोठे क्रांतिकारी पाऊलच म्हणावं लागेल. राजकारण्यांनी जातीवाद्यांनी देवांना धर्माधर्मामध्ये वाटलं खरं, पण जिथे शुद्ध निर्मळ निस्सीम भक्ती आहे तिथं धर्मांधतेचा लवलेशही नसतो. माणसाची मनं संकुचित न राहता ती मोठी व्हावीत हेच हसीना पिंजारी यांनी दाखवून दिलंय. सगळ्या काही गोष्टीवर तिच्यावर सोडून देते मी. मला आहे ना तिच्याबद्दल खूप काही गोष्टी वाटतात. ती माझं पावलात काही बी ऐकती. लोक मला किती काय म्हणत असन, पण लोकांनीच ते फक्त बोलून जाणार निघून. ती माझं सांगितलेलं काम असं मनापासून जे तिला सांगितलं ना ते आपोआप करून घेते ती सगळं काही. आता माझी यायची सुद्धा म्हणजे येच नव्हतं, येईन म्हणून अशी शक्यता नव्हती, पण तिने कसं बोलवलं कसं नाही तिचे तिलाच माहिती. इथं आहे ना माझा नवरा म्हणायचा तुला जाऊच देणार नाही, तर तिनेच लगेच असं आलो आम्ही. आणि आल्यानंतर ते म्हणे नाही आपल्याला दुकान लावायची इथं. आल्या तू बैस गाठी मी दुकानात राहीन म्हणे. लगेच मग आहे ना आले मी 10 दिवस. मग तिला सांगते तुझे माझ्यावर खूप काही गोष्टीचं हे. तुम्ही मुस्लिम समाजाच्या असताना तुमच्या समाजात विरोध नाही झाला का या गोष्टीला? विरोध खूप आहे मला. माझ्या संग कोणीच बोलत नाही या गोष्टीवरून. असं ते म्हणत्या हिंदूच्या देवाचं करायचं नाही, हिंदूच्या आपल्या अल्लाला करायचं, काय करायचं ते आपली नमाज पाडायची. पण मला त्याच्यापेक्षा याच्यामध्ये खूप काही गोष्टीचा असा आनंद लुटायला मिळतो. याच्यामध्ये जे भेटतं ते कुठंच नाही असं वाटतं. हे असं कायम जरी राहिलं तरी मी कधीच कंटाळणार नाही या गोष्टीला. 10 दिवस या बाया रांगोळ्या काढायला लागल्या की त्यांच्या हाताखाली काही पण करू लागायचं. फुलं निवडू लागायचे, त्यांना रंग भरू लागायचे, मंदिर पुसू लागायचं, त्यांना काही गोष्टीचं असं त्यांच्या संग नाचायचं, त्यांच्या संग गाणे म्हणू लागायचे. सगळं सांगा की तुम्ही किती वर्ष झाले इथे घटी बसतात? 6 वर्ष झाले. आणि यापुढे बसणार का? यापुढे जगदंबाची कृपा जवळ राहीन तवर बसणार. मी असं तिला सांगेल जवळ या दियामध्ये जीव आहे तेव्हापर्यंत मी ना सोड. माझी इच्छा आहे तुला जे मंजूर असेल माझ्याकडून जर काही चुकत असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षी बोलवायची नाही. आणि जर माझ्याकडून चुकत नसेल तर तुम्हाला जवळ आहे माझ्या दियात जीव तोपर्यंत मला तुझ्याजवळून लांब नाही करायची. तुम्ही घटी बसायला येता तर तुमच्या घरातल्या लोकांचा तुम्हाला विरोध होतो का? होतो ना. घरातल्या लोकांचा खूप विरोध होतो, पण ते टायमावर सगळं काही बरोबर होऊन जातं, आपाप राजी होऊन जाते. असं कोण किती जरी त्रास दिला तरी त्या त्रास सोसायचा पण घ्यायचं. देवीला जीव जरी गेला तरी चालेल, पण तिची पाय सोडायचेच ती. का बरं असं वाटतं तुम्हाला? आम्हाला समाधान वाटतं, ती आमचं ऐकती, आमच्या संसारात सुख देती, आमचा परिवार लई आनंदात आहे. आम्हाला तिच्याबद्दल लई काही आहे. आणि एक माझं म्हणणं आहे काय, जगदंबा तेरे चरणों में मेरा सत्संग एक बहाना है, दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है. असं. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीनं रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीनं रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. या कार्यक्रम प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भागीरथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या शिक्षण धोरणावरती टीका केली आहे. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे.
महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेल्या या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भागीरथ शिंदे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील, मनसरचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे, पंचायत समिती सदस्य राजाराम बानखेले, रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, प्राध्यापक, प्राचार्य उपस्थित होते. मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये, मुंबईमधल्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये जातात लाखो रुपयाची फी देऊन. तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो की मुंबईला ताडदेवला इंग्रजी माध्यमाची एक शाळा आहे आणि त्या शाळेची पहिलीच्या वर्गाची फी 15 लाख रुपये आणि 15 लाख रुपये घेऊन पालक दारात उभे आहेत, प्रवेश मिळत नाही, वशिला लावायला येतं. जास्त फी दिली म्हणजे जास्त चांगलं शिक्षण असतं असं काही नाही. त्या मानाने आपण ज्या परिस्थितीत, ज्या अडचणीत, ज्या समस्या घेऊन ही संस्था चालवतो आहोत, त्या संस्थेमध्ये निदान आम्हाला काहीच मिळालं नसतं तर आमच्या जीवनाची सुरुवात तरी झालेली आहे. आणि म्हणून ज्यांचा उल्लेख या ठिकाणी केला, गोपाळराव ताते असतील, अत्तार कुटुंबीय असेल, बाकीचे सगळे देणगीदार असतील, शिवाजीराव दादांचे वडील, आजोबा शिवाजीराव दादा, स्वर्गीय खासदार श्री किसनरावजी बानखेले यांनी तर लक्ष दिलंच, पण तालुक्यातल्या जनतेने सुद्धा या कॉलेजच्या उभारणीमध्ये सहभाग दिला. कारण आपल्यातल्या अनेक लोकांना कदाचित माहीत नसेल की ज्या वेळेला कॉलेजची इमारत बांधायची होती, यशवंतराव चव्हाण साहेब इथे आले होते भूमिपूजनाला, त्यावेळेला तालुक्यातल्या जनतेनं रेशनवर मिळणारी साखर स्वतः न घेता तालुक्यात एकत्र जमा केली आणि रेशनवर स्वस्तात मिळालेली साखर मार्केटमध्ये मार्केट प्राइस विकली आणि त्या मार्केट प्राइस मधून आलेल्या पैशामधून आज ही शिक्षण संस्था या ठिकाणी उभी केली. हा या तालुक्यातल्या प्रत्येक सामान्य माणसाचा सहभाग या शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये आहे. हा इतिहास तुम्हाला मला माहिती असला पाहिजे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणा, नगर या भागातले 12वी पास झालेले विद्यार्थी दादा अध्यक्ष झाले, त्याच वेळेस मुख्यमंत्री पण होते ना. आणि पुण्यात जेव्हा दादा आले ही 12वी पास झालेली आणि त्यावेळची, आता खूप 99% म्हणजे 98%, 100%, 101% पण मार्क ऐकतो, पण त्यावेळेला नव्हते एवढे. पण मेरिट मध्ये असणारी मुलं की जे मेरिट मध्ये शासकीय याच्यामध्ये ज्यांना अर्धा पाऊण टक्क्यावर इंजिनिअरिंग कॉलेजला, मेडिकल कॉलेजला त्यांना प्रवेश मिळू शकत नव्हता. आणि शेजारी कर्नाटकामध्ये खाजगी महाविद्यालयामध्ये 20-25 लाख रुपये मोजण्याची ज्यांची ताकद नव्हती, अशी सर्व मुलं ही रयत शिक्षण संस्थेची वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना पुण्यात आली आणि पुण्या चौकामध्ये रयतेच्या विद्यार्थ्यांनी दादांची गाडी अडवली, दादांच्या गाड्या पुढे बसले. दादा मुख्यमंत्री होते, पोलीस आले, मुलांना उचलायला लागले. दादा गाडीतून खाली उतरली. दादा म्हणाले आमची मुलं आहेत, पोलिसांना म्हणाले आमची मुलं आहेत, त्यांना हात लावू नका. दादा मुलांमध्ये जाऊन बसले, त्यांना विचारलं काय प्रश्न आहे, काय केलं पाहिजे. दादांनी समजून घेतलं. संध्याकाळी मुंबईत गेले, त्यावेळेचे शिक्षण मंत्री सुधाकरराव नाईक साहेब होते, त्यांना रात्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर वर्षावर बोलून घेतलं, हा सगळा सांगितला आणि म्हणाले सुधाकर काय केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये खाजगी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी. सुधाकरराव नाईक साहेब म्हणाले दादा मला कॅबिनेटचा फक्त ठराव पाहिजे, म्हणजे GR काढता येईल आणि सर्व सुरू करता येईल. दुसऱ्या दिवशी कॅबिनेट होती, शिक्षण खात्याची नाईक साहेबांची नोट आली, कॅबिनेट ठराव मंजूर केला, GR निघाला आणि सगळ्या महाराष्ट्रात आणि त्या ग्रामीण भागामधले
म्हणजे ही जे मुलांचा प्रश्न होता, आज जे काही सगळ्या ग्रामीण भागामध्ये तंत्रज्ञानाचं जे काही पाहतो, रयत एकच कॉलेज. सचिन काळे सह दिनेश बानखेले, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पावलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे टू व्हीलर शोरूम, सायकल्स शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा टू व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. मैं है हीरो, मैं है हीरो. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव शहरामधील अनेक समस्यांच्या संदर्भात भाजपच्या नगरसेवकांच्या विनंतीनुसार नगरपालिकेमध्ये आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तातडीनं आढावा बैठक घेतली आहे. मात्र या बैठकीला नगराध्यक्ष विजय वहाडणे उपस्थित नव्हते. मी 20 कोटी रुपये आमदार म्हणून शहरासाठी आणते तेव्हा माझ्यावरती विकास कामामध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप करणं हा एक बालिशपणेचा केविलवाणा प्रयत्न आहे. प्रत्येकानं आपलं कार्यकर्तृत्व दाखवायचं असतं. कोण काय बोलतं याला महत्त्व नाही. एकतर बाप दाखवा किंवा श्राद्ध घाला या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचं काम दाखवावं. मी माझं काम दाखवल असा खोचक टोला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांना कोपरगाव नगरपालिकेमधील आढावा बैठकीमध्ये लगावलाय. कोपरगाव शहराचा खुंटलेला विकास मार्गी लावण्यासाठी तसेच कोपरगाव शहरामधील नगरसेवकांच्या वॉर्डामधील अनेक कामं प्रलंबित आहेत ती कामं मार्गी लावण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी आमदार स्नेहलता कोल्हे यांना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासोबत बैठक घेण्याची विनंती केली. त्या पार्श्वभूमीवर आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सकाळी 11 वाजता नगरपालिका दालनामध्ये तातडीची आढावा बैठक घेतली. परंतु यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे मात्र बैठकीस उपस्थित नव्हते. याप्रसंगी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष विजय वाजे, रवींद्र पाठक, कैलास जाधव, संजय सातबाई, योगेश बागुल, राजेंद्र सोनवणे, करीम कुरेशी, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे तसेच भाजपा आणि शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आढावा बैठकीमध्ये निळवंडे पाईपलाईन पाणी प्रश्न, टपरीधारकांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, नाट्यगृहाचे प्रश्न, नगरपालिका नवीन इमारतीचे प्रश्न आदी विषयांवरती चर्चा करण्यात आली आहे. परंतु नगराध्यक्ष विजय वहाडणे उपस्थित नसल्यामुळे काही निर्णय घेता आले नाहीयेत.
जर का आपल्याला काही अडचण आली तर केव्हाही आपण माझ्याकडे या. आजपर्यंत नगराध्यक्ष माझ्याकडे नगरपालिकेचं कुठलंही राज्य सरकारच्या बद्दलचं काम घेऊन आलेले नाही. वेळोवेळी मी स्वतः कामं मागून घेते नगरपालिकेकडून आणि त्याचा पाठपुरावा सरकार दरबारी करत असते. आणि कुठल्याही छोट्या मोठ्या राजकारणात पडायला मला वेळ नाही. तो मी सांगितलं तसं निळवंड्याचं जे काही पाणी, जे धरणातून पाणी शिर्डीसाठी येणार होतं, ती पाईपलाईन आपण विधान भवनात मंजुरी मिळवून ती कोपरगाव शहरापर्यंत मिळवली. आणि त्याचं पत्रही मी सगळ्यांना दाखवलं बऱ्याच जणांना की आपल्याला पाणी देण्याच्या अटीवर शिर्डी शहराची पाणी पुरवठा पाईपलाईन मंजूर झाली. एक कुठल्या तरी एका कार्यक्रमानिमित्ताने एकत्र यायचं किंवा वारंवार पत्रकं काढायचे, जनतेची दिशाभूल करायची, बुद्धिभेद करायचा आणि मी कुठेतरी काम अडवते हे जेव्हा सांगितल्याचं मला कळालं तेव्हा मला मनस्वी दुःख झालं. कारण माझ्याकडून कुठेही असं कधी झालेलं नाही, कुठले काम अडलेलं नाही. उलट माझी नगराध्यक्षांना विनंती आहे की आपण नगरपालिकेचं काम घेऊन माझ्या पाठीला म्हटलं पाहिजे की ताई आपल्याला हे काम करायचंय आणि आपण शासन दरबारी आपल्याला पाठपुरावा करायचा. असं एक काम नगराध्यक्षांनी सांगावं किंवा या शहराच्या कुठल्या कामासाठी माझ्यापर्यंत आला नसेल तर माझी यायची तर आहे. आतापर्यंत मी नगरपालिकेत ज्या ज्या वेळेस आले असेल त्या वेळेस माझ्या समोर येण्याचं टाळलं. समोर येण्याचं टाळायचं आणि लोकांशी वेगळे काही गोष्टी करायच्या किंवा मीडियाला वेगळं द्यायचं हे अतिशय दुतोंडीपणाचं लक्षण आहे असं मी म्हणेन. आपल्याला शहराने खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ज्यावेळेस आपल्यावर लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकला त्यावेळेस आपण त्या विश्वासाला पात्र असं काम केलं पाहिजे असं मला या निमित्ताने म्हणायचंय. आणि आपण जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 16,70,00,000 रुपये माझ्या आमदारकीनंतर या नगरपालिकेला मी निधी म्हणून मिळून दिलेला आहे. टोकाचं राजकारण करायचं, ज्यावेळेस पाणी प्यायचं त्यावेळी विशिष्ट पक्षाला काही प्यायचं नाही ते पाणी, रस्त्यावरून चालायचं, विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते काही तर रस्त्यावरून चालणार नाही, समाजासाठी ते काम आहे. ठीक आहे ना, मी एक महिला आहे पण एक लक्षात घ्या, इंदिरा गांधीला सुद्धा सुरुवातीला गुंडी गुडिया म्हटलं, नंतर कटपुती म्हणतं, नंतर ती परिस्थिती दुर्गा झाली. असं समजायचं काही कारण नाही की सगळे एक झाले मी एकटी आहे, मी एकटी पुरून उरण. मग सेवक म्हणून निवडून दिलं किंवा मला आमदार म्हणून निवडून दिलं तर आपण देणं लागतो समाजाचं काही. निवड चारोळ्या आरोळ्या भाषण पत्र यांनी काय होत नाही, काम करून दाखवा लागतं. तर ते माझं सगळ्यांना एक सांगणं आहे की जिथं कुठं अडलं शहराचं कुठे भटकलं काम, मी त्या सोशल मीडिया वगैरे याच्यावर नाही कारण मला तेवढा वेळही नाही कुठं बटणं दाबत होतो. त्याच्यामुळे कोण काय कोणावर टीका करतं कोण काय करतं त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण जेव्हा कधी कुठं खटकतं आता तुम्ही कधी मला सांगा की तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे काय, काही घाबरायचं कारण नाही. नगरसेवकांनी सगळ्यांनी बिनधास्त कामाला लागा, शहरात पाणी येणार म्हणजे येणार प्यायला, इतका पाठपुरावा आहे माझा त्यांना. असं असताना उगाच काहीतरी दिशाभूल करायची आणि सांगायचं का मला म्हणजे नाचता येणार नांगण वाकडं, आमदाराचं नाव सांगायचं, मला काम करू देत नाही म्हणायचं, त्याच्या इतकं दुर्दैव नाही. मी वैतागले पाहिजे होती, इतके माझ्या मागं कामं घेऊन लागले पाहिजे होते शहराला. मला ते फक्त काही जमलं नाही, ते पत्रकार परिषदा भानगडी म्हणून एवढा उशीर झाला मला. हेच करत बसले मी आपले, कुठं काय अडलं कुठं काय पडलं काम होते. याचं कारण असं आहे की नगरसेवकांचा एक आग्रह होता की आमच्या वॉर्डमध्ये काही प्रलंबित प्रश्न आहेत, कामं आहेत आणि त्यासाठी आपण नगराध्यक्षांना आपण एक संयुक्त बैठक घ्यावी अशी एक अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली. आणि मी त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्षांना फोन केला की साहेब आपल्याला इथं बैठक घ्यायची आहे, तर त्यासाठी आपण जर का परत आलात तर एक आढावा बैठक होईल आणि जर का सरकार दरबारातून नगरपालिकेची काही कामं अडलेली असतील ते अडलेली कामं मला नगरविकास मंत्र्यांना भेटून कलेक्टरला भेटून मार्गी लावता येईल. त्या संदर्भात मी त्यांना येण्यासाठी आग्रह धरला पण ते काय आले नाही. तरी सुद्धा आपण एक उपनगराध्यक्ष होते, बाकीचे सर्व माझे आजी नगरसेवक होते, सगळ्यांच्या उपस्थितीत एक चांगली खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली अशा पद्धतीने. आणि शहरातल्या काही रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. काही रस्त्यांसाठी मी 3 कोटी रुपये आता मंजूर करून दिले, काही TS ला आहेत, काही कलेक्टरच्या सहीला आहेत. तर कुठे काय असेल ते लवकर मार्गी लावून शहरातल्या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी ही आढावा बैठक होती. अतिशय चांगली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विकास कामांना आडवे येतं तर 20-20 कोटी रुपये आमदार म्हणून मी स्वतः जेव्हा शहरासाठी आणते तेव्हा हा आरोप करणं म्हणजे हा बालिशपणा केविलवाना एक प्रयत्न आहे. कारण प्रत्येकाने आपलं आपलं कार्यकर्तृत्व दाखवायचं असतं. कोण काय बोलतं कोण काय लिहितं याला महत्व नाही.
मी सातत्याने म्हणत असते की बाप दाखवाने तर श्राद्ध घाला, तर त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम दाखवावं, मी माझं काम दाखवते. मी आज इथं आमदार आले, नगराध्यक्ष कर्तव्य काय प्रथम नागरिक म्हणतात स्वतःला त्यांनी इथं हजर व्हायला पाहिजे होतं, ते हजर व्हायला नाही, तेच मी निषेध करतो. वाढला रस्त्याचं ओपनिंग द्यावं लागायचं, त्याच्या ओपनिंग पत्रिका छापून आशुतोष दादांचा काय संबंध आहे त्या कामात? बांधकाम सभापती पाहिजे होते, उपनाध्यक्ष पाहिजे होते, ज्यांनी रस्ता मंजूर केला 7 वहिनी त्या पाहिजे होत्या, त्याने नवीनच सिस्टीम काढली. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. दसऱ्याच्या दिवशी मला भगवानगडावरती 20 मिनिटं बोलू देऊन मला दिवाळीची भेट द्या असं भावनिक पत्र ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना पाठवलंय. मुंडे समर्थकांच्या शिष्टमंडळानं गडावर जाऊन महंतांना हे पत्र सुपूर्द केलंय. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना दसरा मेळाव्यासंदर्भात विनंती पत्र दिलंय. दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावरती 20 मिनिटं बोलू देऊन मला दिवाळीची भेट द्या असं भावनिकतेचं पत्र महंतांना देऊन मेळावा कुठे घेणार याबाबत निर्णय पत्राद्वारे महंताकडे आलाय. याबाबत महंत नामदेव शास्त्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मुंडे समर्थकांच्या शिष्टमंडळानं गडावर जाऊन महंतांकडे हे पत्र सुपूर्द केलंय. गेल्या वर्षभरापासून भगवान गडावरील दसरा मेळावा आणि भाषणबंदीचा निर्णय गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी घेतलाय. तेव्हापासून महंत समर्थक आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाद उभा होतोय. दसऱ्याला 2 दिवस बाकी असले तरी मात्र प्रशासनाच्या परवानगीच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पंकजा मुंडे यांनी भावनिक स्वरूपाचं लिहिलेलं पत्र महंतांना पाठवून गडावरती मेळावा घेण्याची विनंती केली आहे. मात्र महंत आपल्या निर्णयावर ठाम आहेत. गडावरती कोणताच राजकीय मेळावा होणार नाही असं महंतांनी स्पष्ट केलंय. मेळाव्याच्या नियोजनाबाबत कृती समितीची बैठक पार पडली आहे. गडावरती मेळाव्यास परवानगी देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. मेळावा गडावरच घेण्याचा निर्धार करून पंकजा मुंडे देतील तो आदेश कोणत्याही परिस्थितीमध्ये पाळणार असा निर्णय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय. यामागे राजकारण केलं जातंय असा आरोप देखील करण्यात येतोय. मी मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे, परंतु मी गोपीनाथ मुंडे साहेबांवर अतिशय प्रेम करणारा माणूस. जर उद्या टीव्हीत दिसले नाही, कधी कधी आम्ही जेवत नाही अशी परिस्थिती होत होती. परंतु ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस अतिशय दुःख झालं. आणि म्हणून उद्या पंकजाताईच्या पाठीमागं उद्या आमचे जरी उद्या मान कापली तिथं तरी सुद्धा आम्ही पहिल्यांदा तिथं गडावर थांबणार आहे. उद्याच्या मेळाव्याला नेहमीच थांबणार आहे. म्हणजे उद्याचा मेळावा असं काही नाही, परंतु महाराजाच्या डोक्यावर काय परिणाम झाला, माझं म्हणणं असं आहे की शासनाने त्यांना स्थानबद्ध करावं. कधी मेळाव्याच्या दिवशी 9 वाजता त्यांना फक्त स्थानबद्ध करावं, पोलीस पहारा द्यावा आणि ताईंचं हेलिकॉप्टर येऊन भाषण झाल्यानंतर त्यांना सोडून द्यावा. ते आपले दर्शन लोक घेतील आणि हा दसरा मेळावा पार होईल. आम्ही शास्त्री संघ आहेत, 4-2 लोक प्रत्येक गावात, आणि तेवढे जे 4-2 लोक आहेत याच्या पलीकडे कोणीही बी त्या परिसरातलं सुद्धा शास्त्रीच्या विचाराशी सहमत नाही की दसरा मेळावा बंद व्हावा असं त्या परिसरातील कुठल्याच आणि सर्व सामान्य भागाचं नाही. आणि उघड सांगतो, आज त्या परिसरातील थोडेफार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते त्या भगवानगडाच्या दसरा मेळाव्याला ताईसाठी विरोध करतात. तेवढेच कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत एवढेच कार्यकर्ते त्या गडावर आज म्हणजे नामदेव शास्त्रीच्या याच्या समर्थन करतात. बाकी नामदेव शास्त्रींना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे 100%. त्या परिसरात 4-2 लोक जे राष्ट्रवादीचे तुम्ही तपासून पहा, त्या लोकांची म्हणजे हे पहा, त्या नामदेव शास्त्री संघ जे माणसं आहेत हे पुरेपूर राष्ट्रवादीचे आहेत. आणि आमचा आरोप आहे हे सर्व राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून किंवा राष्ट्रवादीच्या सांगण्यावरूनच हा दसरा मेळावा बंद करा ही अशी भावना त्या परिसरातील सर्व लोकांची झालेली आहे. त्याच्यामुळं सर्व लोकांचा एकच इच्छा आहे की गडावर पंकजा मुंडे साहेबचं भाषणच व्हायला पाहिजे. जसं गोपीनाथ मुंडे यांनी आजपर्यंत 15-20 वर्षात भगवानगडावर जसं समाजाला संबोधित केलं, तसंच इथून पुढं बी माननीय समाजमान्य नेत्या पंकजा मुंडे ह्याच आमच्या समाजाच्या नेत्या आणि त्याच आमच्या समाजाच्या नेत्या राहतील. हे सर्व समाजाची भावना आहे आणि पंकजा मुंडेच आमच्या समाजाचं नेतृत्व करू शकतात हेच आम्ही सर्व समाजाची इच्छा आहे. आज सकाळीच ताईंनी बाबांच्यासाठी जे पत्र दिलं होतं ते आम्ही अर्जुन 7
मी स्वतः अभयावाडा मी जाऊन दिलं, बाबांना ते दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय लगेच आम्हाला त्याचा रिप्लाय तो जे असेल ते करतील, परंतु पत्रामध्ये तरी सर्व तुम्हालाही दिलेलं आहे. ताईंनी त्यांच्या भावना परत एकदा कळवलेल्या आहेत आणि ज्या आत्तापर्यंत आम्ही सर्वजण सांगत आहोत की दसरा मेळावा जनतेची भक्ताची इच्छा आहे की जो दसरा मेळावा गडावरच व्हावा, असं एकदा परत एकदा आम्ही त्यांना नम्र विनंती केली किंवा सांगितलं की जे लोकांची इच्छा आहे तेच त्यांच्या कानावर घातली आणि पत्रही त्यांना ताईंनी दिलेलं देऊन आलो. नाही आता आमची भूमिका तर आम्ही स्पष्टच केलेली आहे, तसं प्रशासनाला पण सांगितलेलं आहे. तहसीलदार असतील, SP असतील, कलेक्टर साहेब असतील, सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. आत्ता पण आम्ही स्वतः प्रांतसाहेबांकडे जाऊन आलो आणि ते आम्हाला त्यासंबंधी प्रशासनाची काय भूमिका आहे ते आम्हाला थोड्या वेळाने किंवा संध्याकाळपर्यंत कळवणार आहे. भगवान बाबाचं दसरा मेळावा म्हणजे वर्धापन दिन. भगवानगडाची स्थापनाच दसऱ्याच्या दिवशी झालेली आहे आणि दसरा मेळावा आणि भगवानगड याला राजकीय वारसा पहिल्यापासून आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनीच दसरा मेळावा भगवानगडाचं नाव भगवानगड ठेवलेलं आहे. आणि हे जी नामदेव शास्त्री म्हणतात परिसर आमच्याबरोबर आहे, ही 100% अफवा आहे. परिसरातलं कुठलाही माणूस त्यांच्याबरोबर नाही. जे माणसं आहेत त्यांच्याकडे ते कामाला आहेत. प्रत्येक गावातले 4-4, 2-2 माणसं त्यांच्याकडे गडावर काम करण्यासाठी पगारी माणसं आहेत आणि त्या पगारी माणसाचा ते उपयोग करून ह्या कामासाठी वापरतात आणि ते त्यांना बोलायला लावतात. परिसरातले 95% नाही 99% लोक दसरा मेळाव्याच्या आणि पंकजाताईच्या बरोबर आहेत. त्याच्यामुळं सगळ्या लोकांची इच्छा आहे की दसरा मेळावा भगवानगडावरच झाला पाहिजे आणि याच्यासाठी आता यावेळेस काही बी झालं तरी चालेल, परंतु दसरा मेळावा भगवानगडावरच करू अशी भक्तांची इच्छा आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी शहरात आढळले डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण. नगरपालिका आणि आरोग्य विभाग मात्र साखर झोपेत. मांजरसुंबा गावच्या सरपंचानं प्रत्येक घरी केलं धूरमुक्त चुलींचं वाटप. गेल्या 4 वर्षांपासून कोटमगावमध्ये एक मुस्लिम महिला बसवते घटी. सामाजिक एकात्मतेचा अनोखा जागर. आणि कोपरगाव नगरपालिकेमध्ये आमदार स्नेहलता कोल्हे यांची आढावा बैठक संपन्न. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.